शासकीय आश्रमशाळा तलाय, तालुका धडगाव येथे इयत्ता 8वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आश्रमशाळेतीलच मुख्याध्यापकांनी वारंवार विनयभंग केल्याचा संतापजनक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनीवर विनयभंगाच्या गंभीर संतापजनक घटना वारंवार घडत आहेत। गंभीर घटना घडूनही दोषी कर्मचाऱ्यांना अधिकारी पाठीशी घातले जात आहे। राजकीय नेते अधिकाऱ्यांकडून असे गंभीर प्रकार दडपून दोषी कर्मचाऱ्यांना अभय का देतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सदर प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी करून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉस्को कायद्यातंर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे। गांभीर्याने दखल घेऊन बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करणे व स्वतंत्र चौकशी समिती नेमून मुख्याध्यापकाला गैरकामात मदत करणाऱ्या इतर दोषी कर्मचाऱ्यांवरही तात्काळ सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी होत आहे। येथील मुख्याध्यापक व अधीक्षिका यांना निलंबित करण्यासाठी सदर मुलीचा आईने निवेदन दिले आहे। त्यात म्हटले आहे की, शाळेचे मुख्याध्यापक हे गेल्या 1 वर्षापासून माझ्या मुलीच्या मागे लागला असून तिला काही ना काही कारणाने तिला बोलावून सदर मुख्याध्यापकाने माझ्या मुलीला चप्पल घेऊन देणे, बूट घेऊन दिले तसेच चॉकलेट या बिस्किटचे पुढे घेऊन देतो असे सांगून वारंवार त्रास दिला आहे, अशी पालकांची तक्रार आहे। सदर शाळेतील अधीक्षिका ही देखील त्याच्या सोबत मिळालेली आहे। सदर मुख्याध्यापक व अधीक्षिका यांचेवर ताबडतोब निलंबनाची कारवाई असे निवेदन दिले आहे। सातपुडा मिरर न्यूज नेट। नमस्कार, मैं सारा पाडवे। एक गंभीर विषय आहे। शासकीय आदिवासी आश्रमशाळा तलाई, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार या शाळेतील इयत्ता 8वीत शिकणारी विद्यार्थिनीवर त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी गैरवर्तणूक किंवा गैरकृत्य केलेले होते, अशा संदर्भात एक विषय आलेला आहे आणि त्या विषयावर धडगाव तालुक्यातील पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील नोंद झालेला आहे। अशा आश्रमशाळेतील विद्यार्थिनी वाऱ्यावर सोडलेल्या आहेत। आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अन्याय होतोय, हा कुठंतरी थांबला पाहिजे। म्हणून मी शासकीय आदिवासी विभाग आयुक्त नाशिक मान्यवरांना विनंती करतो की आपण अशा विषयावर अंकुश आणण्यासाठी तत्पर कार्यवाही केली पाहिजे आणि असे कृत्य कुठंतरी थांबले पाहिजे। म्हणून मी आपण सदर मीडियाच्या माध्यमातून बोलू इच्छितो। धन्यवाद।